की याच पक्षातले दोन नेते, एक तर प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे, हे ज्या पद्धतीनं अमित शहांच्या जवळ 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 जात आहेत, दिल्लीतला त्यांचा वावर हा अगदी प्रॉमिनंटली वाढलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या जर काही बदल घडवायचा असेल तर त्यासाठी सुनील तटकरेंचं नावही काही काळ चालवलं गेलं होतं, हेही तुम्हाला आठवत असेल. प्रफुल्ल पटेलांना केंद्रातच रस आहे. या दोन मंडळींना ज्या पद्धतीनं त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांनी पवार कुटुंबापासून वेगळं केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं महत्व केंद्रात वाढवून ठेवलेलं आहे. हे महत्व वाढताना दिसत असताना शरद पवार आज वयोमानानुसार हातबल झालेले असतील, पण अजित पवारांच्या पुढे अजून काही वर्ष राजकारण करण्याची जी काही इच्छा आहे, त्यांच्या मनात महत्वाकांक्षा आहे, त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री बनायचं एक ना एक दिवस. कारण उपमुख्यमंत्री बनण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री अजून बनणं बाकी आहे. एक दिवसाचा का होईना पण मी मुख्यमंत्री बनेन अशी त्यांची इच्छा आहे. ती जर येणं केणं प्रकारेनं कुठेतरी पूर्ण करायची असेल तर या दोन मंडळींना त्यांना आवर घालणं गरजेचं आहे. त्यांच्या वाढीमागे नेमकं कारण काय हे जर अजित पवारांनी अभ्यासलं असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल की मुळात पवार नावाची जी ताकद होती ती ताकद विखुरली गेल्यामुळे त्याचा फायदा या दोघांनी घेतला. आज सुप्रिया सुळे एका बाजूला आहेत, शरद पवार एका बाजूला आहेत, रोहित पवार आपापली टिमकी वाजवत आहेत आणि अजित पवार महायुतीत आल्यानंतर शिवसेना भाजपा ज्या एका विचारधारेचे जे दोन पक्ष आहेत त्या आक्रमकपणे महाराष्ट्रात वावरत असतात. एकनाथ शिंदेंचा वावर दिसतो प्रॉमिनंटली, देवाभाऊंची लार्जर दॅन लाईफ जी प्रतिमा आहे ती दिसते. त्या तुलनेत अजित पवार कुठे दिसतात? अजित पवारांना हे जाणवत असेलच जे आपल्याला जाणवतंय. त्यामुळेच अजितदादांनी या सगळ्यांची कारणमीमांसा जर केली असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन लोक जे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत ते कधीही भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात अधिकृतरित्या आणि मग कदाचित ते आपल्याला डोईजड ठरतील. किंवा जर या दोघांनी काही तिकडम लावून हा उरला सुरला जो काही गट आहे तो जर गिळंकृत केला, स्वतःसोबत घेऊन गेले, तर आज आपल्याकडे जी काही बार्गेनिंग पॉवर आहे, जे काही आपलं उपद्रव मूल्य आहे, ज्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी किंवा केंद्रातल्या भाजपेश्वरांनी जवळ केलेलं आहे, तेही होणार नाही. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आली बारामती असं व्हायचं.